मला हा व्हिडिओ बनायचा नव्हता की हा व्हिडिओ त्या मुद्द्यावरती की त्यात आपलं काही कळत नाही. पण लहानपणापासून बघत आलो आहे तो थोडंफार तर कळतं आपल्याला की काल 29 महानगरपालिकेचे निकाल हाती आले. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपली BJP आली. मला आनंद झाला की BJP आली. ॲटलिस्ट ते तरी काही ठिकाणी बहुमताने आले की ते एक हाती सत्ता आली त्यांची. 2-3 ठिकाणी फक्त वाईट वाटलं मला की मुंबईमध्ये ठाकरे महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्यामध्ये एक व्हिडिओ बघितला मी राणे साहेबांचा. ते काही बोलले नाही, फक्त हसत होते. मला एक गोष्ट नाही कळाली की ते कोणावरती हसत होते. त्यांचं ते हसतं खूप वाईट वाटत होतं मला. त्याला कारण हे आहे की मराठी माणूस मराठी माणसावरतीच हसायला लागला आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये, तुम्ही आपल्या मुंबईमध्ये, आणि आपलाच मराठी माणूस आपल्याच माणसावरती हसतोय. तुम्ही आले हो निवडून, आनंद आहे आम्हाला. पण मुंबईमध्ये ठाकरे महत्त्वाचे आहेत. की ज्या दिवशी मुंबईतनं ठाकरे संपून जाईल ना, त्या दिवशी मुंबईमध्ये मराठी माणूस राहणारच नाही. तसं संभाजीनगरमध्ये काय राहिले हो. एक काळ होता की संभाजीनगरमध्ये फक्त शिवसेनाच असायची. ठीक आहे, तिथे पण BJP आली, सत्ता आपलीच आली. पण काही लोकांचे भरपूर तिथे नगरसेवक आले. त्या गोष्टीचं मला खरं सांगतो वाईट वाटलं. मला त्या गोष्टीचा काही राग नाही आहे, पण आपण जे आपण वेगळे होत चाललो आणि काही लोक एक होत चाललेत. असं जर चालू राहिलं ना, तो दिवस दूर नाही आहे. एकत्र या, एकत्र राहा. चला, जय महाराष्ट्र.